आफ्रिकेतनं आला नाही. मी तुम्ही तिथं होत्या तरी एवढ्यात पोटतिडकीनं नसा ताणून ताणून बोलत होतो, सगळं कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होतो, आजही करतो, मी मरेपर्यंत हेच करत राहील. पण हे बदललं पाहिजे. मी हंगामा कधीच केलेला नाहीये. मी कायम वास्तवावर बोट ठेवून कपडे काढले होते. मी ओकाट बंद पडलं. माझं इंटेन्शन ओकाट बंद पडणं नव्हतं कधी. माझं एवढंच म्हणणं होतं 10,000 होता तर बाबा 10,000 घे, फार तर खर्च वाढले असतील तर 12,000 घे. या व्यतिरिक्त आमची मागणी नव्हती. आज मी 700 लोकांना तिथं बेरोजगार जर माझ्यामुळे झाले असतील तर त्याचा पातक मी माझ्या अंगावर घ्यायला तयार आहे. मला कोणतंच हॉस्पिटल बंद पडावं असं वाटत नाही. सिव्हिलच्या यंत्रणेतला कुठलाच माणूस कमी होता कामा नये. डॉक्टर वाढले पाहिजे, वॉर्ड बॉय वाढले पाहिजे, भरत्या व्हायला पाहिजे. पण या शासकीय नोकऱ्या मिळाल्या तो लोक कामच करत नाही. हा माझ्या पुढे प्रश्न आहे. म्हणून तर हे खाजगीकरण होतंय, दुसरं काहीच कारण नाही त्याला. पण दुःख आहे मला की परमनंट नोकऱ्या नाही मिळाल्या तर संसार उभेच राहू शकत नाही. कोण देत आहे आता कंत्राटी कर्मचाऱ्यांना बायकोच मिळत नाही. अशी मागणी चुकीची मी नाही करू शकणार. पण हे बदललं पाहिजे आणि तुमची आहे ना त्याबद्दल इच्छाशक्ती पण दिसली पाहिजे. ती इच्छाशक्तीचा अभाव आहे मॅडम. आज मी प्रचंड इच्छाशक्तीनं काम करतोय. माझ्याकडे कुठली शासकीय वर्दी आहे माझ्याकडे की मी कुठला लोकप्रतिनिधी, कोणीच नाही. पण माझ्या इतकी ताकदीचं काम कोणीच करत नाही नाशिकमध्ये. आणि तुम्हाला जर खुर्च्या आणि वर्द्या दिल्या आहेत ना आणि अधिकार आणि पदं दिले आहेत ना, जबाबदाऱ्या दिल्या आहेत ना, तर तुम्ही त्या परफॉर्म केल्याच पाहिजे. दॅट 6 डॉक्टर्स मस्ट बी पनिश्ड. ते शिक्षेला पात्र आहेत ते. आणि आमचं असं म्हणणं नाही की त्यांना आयुष्यातनं उठवा, अजिबात नाही. त्यांना जाणीवा द्या. त्यांच्या शिक्षेतनं इतर डॉक्टर शिकतील आणि ना ते असं आदवा वागणार नाही. आज मुलगा बाळ होतं का मुलगी बाळ होतं? ते मुलगी होती. तर मुलगी बाळ आज वारले मॅडम. आणि आज मुलींची खूप आवश्यकता आहे या जगाला. आज मुलीच मारून टाकल्या या देशातल्या. 3 किलोचं बाळ असताना पण सीझर करत नाही तरी ते एवढं हे करताय, कॉन्फिडन्स घेताय नॉर्मल डिलिव्हरी करू. 9 महिने पूर्ण झालेले होते मॅडम. आणि 9 महिन्यामध्ये तुम्ही त्याची सोनोग्राफी सुद्धा करतात. तिच्या जर मानेला काय नाळ बी होती ना, हे तुम्हाला सगळं समजतं आधीच. एवढी मोठी टेक्नॉलॉजी आपली डेव्हलप झाली. अक्षम्य एकदम चुकीचं आहे. नाळ होती म्हणून बाळ केलं. हे हॉस्पिटलची चुकी आहे, डॉक्टरची चुकी आहे. आणि तुम्ही अजिबात त्यांना पाठीशीच घालू नका. आणि जर तुम्ही पाठीशी घालताय ना तर तुम्ही तेवढा दोषी मॅडम, 100% दोषी आहे. हे काय स्टेटमेंट आहे? आणि 2 दिवसात कसं काय तुम्ही त्या स्टेटमेंट पर्यंत पोहोचला? तुम्ही जर सांगताय मी त्या 3 लोकांची काय सदस्यांची समिती केली, हे केली, काय ऑब्झर्वेशन केलं 2 दिवसात? आणि लगेच तुम्ही त्यांना पाठीशी घालून दिलं की बाळाला ते नाळ होती म्हणून बाळ गेलं. 9 महिने पूर्ण झाले. 3.5 किलो जर त्याचं वजन होतं, सगळं जर व्यवस्थित होतं तर तुम्ही ते बाळ जाऊ शकत नव्हतं. आज किती एक महिला असून तुम्हाला माहिती किती यातना होतात. 9 महिने कसं ते बाळ पोटात वाढवलं जातं, किती त्रास होतो. आणि असं सगळं असताना एका तुम्ही साधं स्टेटमेंट देऊन टाकलं 4 ओळीचं. जसं काही डॉक्टरांची चुकीच नाही, सगळी चुकी आई बापाचीच झाली ती. आणि ही गोष्ट लक्षात आली, यांनी आवाज उठवला. रोज इथे अशा गोष्टी घडतायत, रोज आमच्याकडे तक्रारी येत आहेत. कोण उत्तर देणार आहे? तुम्ही ऐकून घेऊ नका. ऐकून घेणं नाही पाहिजे, आम्हाला उत्तर द्या. आणि ती स्टेटमेंट मला ते 6 डॉक्टर पाहिजे हो इथे. खूप तगडी खुर्ची आहे ही, डीनची खुर्ची आहे. यू शुड कॉल देम. ते आले पाहिजे इथं, त्यांना उत्तर मिळाले पाहिजे आम्हाला. त्याचे स्टेटमेंट मध्ये आलं कुठे पैसे मागितले? नाही, तो पैशांचा विषय आहे. तुम्ही चौकशी समितीचे 3 होते ना, ते रोबो होते मॅडम. 3ही रोबो होते. काहीच केलं नाही. त्या चौकशी समितीने आई बापाला विचारलं का, बसवलं का, विचारणा केली का? चौकशी समितीला सामना केला का तुम्ही? ती माता तिथे याच्या बायकोला काहीच विचार केलेला आहे. तुम्ही ऍज अ डील म्हणून, स्पेशल केस म्हणून का बरं तुम्ही त्या बाईला भेटू शकला नाही हो? का बरं तुम्ही चौकशी केली नाही? कशी मॅडम तिचं स्टेटमेंट काय आहे? ती तिथं कळा मारत होती ना, तर तिला दिसतंय सगळं, तिला माहिती सगळं. पण तिला तुम्ही विश्वासात न घेता थेट जे स्टेटमेंट गेलं ना ते एकदम निषेधार्ह, धिक्कार करण्यासारखं स्टेटमेंट आहे मॅडम. एकदम चुकीची गोष्ट घडलेली. काहीच संबंध नाही. माझ्या स्वतःच्या गळ्याला ती नाळ होती सर 40 वर्षापूर्वी. तेव्हा तर काही यंत्रणा नव्हतं, सोनोग्राफी नव्हतं, तरी मी आज जिवंत उभा आहे. हे स्टेटमेंट एकदम चुकीचं आहे. 3.5 किलोचं बाळ होतं मॅडम. 1.5 किलोचे बाळ चांगले वाचताना जगताय. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. पाऊण किलोचे पण वाचताय ना मॅडम. 2 बाळ ज्या वेळेला होता त्यावेळेला अर्धा काचेचा पेटी घेऊन वाचवलं जातं ना सर. 3.5 किलोचं बाळ जातच कस काय? आणि मॅडम स्टेटमेंट देताच कस काय? ऐका ना, जी व्यक्ती डिलिव्हरी झाली ती एक महिला होती. आणि जी व्यक्ती न्यूजला देते, लोकमत न्यूजला, महिलाच आहे ना, ती पण एक महिला आहे. ती महिलाची महिला असून तुम्ही त्या महिलेला विचारलं का बाई तुला किती वेदना झाल्या ग?
बाई ते बाळ दाबलं कसं ग? बरं बाई, बाळाला गाळ्याला काय लावलेलं होतं, ती नाडी, की त्या नाडीमुळं बाळ गेलं ना. आमच्याकडे तुमच्याकडे ते सोनोग्राफी करायला मशिनरी नव्हत्या, आमच्याकडे सिझरिंग करायला मशिनरी नव्हत्या, आमचे डॉक्टर तेवढे कॅपेबल नव्हते, म्हणून बाई तुझं बाळ गेलं. तू काही कंप्लेंट देऊ नको ग, म्हणजे आम्ही तुझ्या पश्चात लोकमतला जगाला फसवायला कंप्लेंट देणार नाही किंवा ती हेडलाईन टाकणार नाही. तुमचीच हेडलाईन आहे, तुमचं नाव आहे तुमचं तिथं, नाव. आणि म्हणून मी तुमच्याकडे बोलतोय, नाही तर report आहे माझ्या का? माध्यमाप्रमाणे चुकीचं आहे. तुम्हाला बोलायचा मला अधिकार आपण नाही. आता आणि अधिकार आहे. मॅडमचं स्टेटमेंट अधिकार आहे. आहे का? मॅडमचं स्टेटमेंट ऐकू आपण, काय मॅडमचं म्हणणं आहे याबाबतीत? तुम्ही सांगा मॅडम, आता आम्हाला तुम्ही ते 6 डॉक्टर समोर आणू शकत नाही. It's okay. नाही, आणतील ना ते. आपण नको आणू ते, चला काही प्रॉब्लेम नाही मॅडम. तुम्ही फक्त मला आहे ना त्याची आहे ना पुढचं प्लॅन ऑफ ऍक्शन पाहिजे. मला डेथ नकोय, मला बिलकुल डेथ नकोय. डेथ्स नकोय, निग्लिजन्समुळे डेथ नकोय, कामाच्या कंटाळ्यामुळे नकोय डेथ, भ्रष्ट आचरणामुळे नकोय, काम चुकारीमुळे मला डेथ नकोय. आणि काम करताना आहे ना त्या बाळाचं म्हणा, त्यात आईचं म्हणा, ते कोणाचं ते लिहिलेलं असेल तुम्ही, आम्ही नाही टाळू शकणार, पण केअरफुली केलं ना तर जगतात लोक, काहीच प्रॉब्लेम नाही. आता प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये डेथचं प्रमाण किती सांगा बरं? हार्डली 1%, हार्डली 2%, 3%, नॉट मोर दॅन एक्स्ट्रा. 3% पेक्षा जास्त डेथचं प्रमाण नसतं प्रायव्हेट मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये, कारण ते शर्त करतात, प्रयत्नांची शर्त करतात. इथे शर्त करायला काही मर्यादा असू शकतील, शक्यता आहे. पण मग तुम्ही मला ॲश्युरन्स द्या, मला पत्र द्या की इथून पुढे काय घडेल. नंतर मला तो रोल डिफाईन करून द्या, हु इज रिस्पॉन्सिबल फॉर सिव्हिल हॉस्पिटल. ते मागाच्या ह्याच्यात नाही आले, मला ते उत्तर द्या ऑन कॅमेरा. सिव्हिल हॉस्पिटलच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीला जबाबदार कोण आहे तो रोल डिफाईन करा. चारुदत्त शिंदे कुठपर्यंत आहेत, तिथून पुढे तुमची मर्यादा काय आहे, तुमच्या अखत्यारीत काय काय येतं तेवढं घे, बंद करा. याच्यात काय करणार आणि रोल कोणाचा आहे? नाही, इंडिव्हिज्युअल रोल काय, म्हणजे शिंदे सरांचा किंवा माझा, असं मी वेगळं बोलणं, त्यांनी वेगळं बोलणं हे चुकीचं राहील. म्हणजे जेव्हा तुम्ही रोल डिफाईन करा असं म्हणतात ना, तर सगळेच एकत्र बसलेले असेल तेव्हा तुम्ही ती स्टेटमेंट द्या, म्हणजे देन इट बिकम्स युनिफॉर्म. कळलं का? तुम्ही त्यांच्या सिनियर आहेत ना? नाही, मी तेच मी सरांशी बोलते, व्यवस्थित बोलते. म्हणजे मला असं नाहीये की हे सगळं तुम्ही कशासाठी वापरणार काय. आय एम It will go to social media. whatever I am saying is I am stating the facts. की पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट म्हणून, महाराष्ट्र पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट म्हणून एक संस्था आहे, विच इज महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसची आहे, आणि त्याला अफिलिएटेड हॉस्पिटल म्हणून सिव्हिल हॉस्पिटल आपण घेतले. तर सिव्हिल हॉस्पिटल हे सिव्हिल सर्जनच्या अंडर आहे, आणि इथे ॲक्च्युली अकॅडमिक डीन म्हणून, ॲक्च्युली माझी पोस्टिंग युनिव्हर्सिटीला आहे, डीन अकॅडमिक्स. आता अतिरिक्त कार्यभार म्हणून MPGI डीन असं ॲडिशनल चार्ज दिला आहे टू लुक इन टू द अकॅडमिक्स ऑफ द डिफरंट पोस्ट ग्रॅज्युएट्स, म्हणजे जे 14 सब्जेक्ट्स चालू आहे PG त्याचं. आणि जे काम करायची हे आहे, डिव्हिजन केलेलं आहे की सिव्हिल आणि MPGI, तर कसं काम करणार. तर डेज हे करून घेतले की समजा मंडे, वेनसडे, फ्रायडे सिव्हिलचं युनिट राहील, ट्यूजडे, थर्सडे, सॅटर्डे MPGIचं युनिट राहील, आणि ऑल्टरनेट संडेज मग परत असं म्हणजे हे केलं जाईल, एक्सचेंज. अशा प्रकारे सद्यस्थितीत काम आम्ही करतोय. आणि जेव्हा केव्हा त्यांच्याकडे डॉक्टर्स कमी आहेत, समजा कुठल्या तरी एका डिपार्टमेंटमध्ये त्यांच्याकडे कमी डॉक्टर्स आणि आपल्याकडे जर जास्त आहे, तर मग आपले डॉक्टर्स पण त्यांच्या युनिटमध्ये काम करतात. आणि रेसिडेंट्स जे आहेत, आता PG सुरू होऊन हा 3रा वर्ष आहे, तर रेसिडेंट्सचं डिस्ट्रीब्युशन हे इक्वली दोन्हीकडे, दोन्ही युनिट्समध्ये आहे, सिव्हिल युनिट ॲज वेल एज डीन. सध्या स्थितीत असं काम चालतं. पण म्हणजे तिथे काही, म्हणजे काही काही तिथे काही घ्यायचं असेल, औषधं खरेदी, तो अधिकार सिव्हिल सर्जनला आहे. पण आता या बाळाच्या डेथ बद्दलचा अधिकार तुमचा की चारुदत्त शिंदे सरांचा? या डेथला रिस्पॉन्सिबल कोण, डीन और सिव्हिल सर्जन कोण? आता त्या दिवशी रविवार होता ना, त्या दिवशी
NPGIचा काय कॉल्डी काय नाव त्यांचं? युनिट तुमचं नाव सांगितलं ना, दर्शना शेलार आणि इति गोपे. आणि त्यांचे बॉस कोण त्या दिवशीचे? प्रसन्नजीत कोकाटे म्हणून असिस्टंट प्रोफेसर आहे हा. आणि मी हेड ऑफ द डिपार्टमेंट ओव्हरऑल त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेशन. अच्छा. तर सर आता आम्ही खूप काकुळतीनं तुम्हाला खूप गोष्टी सांगितल्या. तुमचं सगळं कळलं मला. तुमचे जे कळकळ आहे ती सुद्धा अगदी रास्त आहे, त्याच्याबद्दल वादच नाही. त्याच्यातलं सायंटिफिकली आपण जे काही म्हणजे आमच्या नॉलेजप्रमाणे त्याच्यातलं काही सायंटिफिक कोरिलेशन आहे ते आमच्या परीने आम्ही करतोच आहोत. ही घटना घडावी ही कोणाचीही इच्छा नसते. हे तर 100% खरंच आहे. आम्हालाही त्याचं वाईट वाटतं. आम्ही सहमतच आहे. काय म्हणजे आमच्या मनात शंका काहीच नाही. ऍब्सोल्युटली त्याचं कोणाच काहीच इच्छा नाही. कुठल्याच डॉक्टरची रिलेटेड बी आम्ही ॲज अ प्रोफेसर म्हणा, असिस्टंट प्रोफेसर म्हणा, लेक्चरर म्हणा किंवा ते शिकाऊ डॉक्टर म्हणतात, त्यातनं जे आपण शिकाऊ डॉक्टर म्हणतात ते MBBS झालेले असतात. ते असे अगदी काही साधे नाही. रॉ नाही ते शिकाऊ त्याच्यात डॉक्टर पण म्हणजे थर्ड ते. इयर सेकंड आणि इयर जे अविनाश जाधव आहे तो MBBS ऑलरेडी डिप्लोमा झालेला आहे. गायनेकॉलॉजीचा. गायनेकॉलॉजीचा डिप्लोमा झालेला त्याचा. इन सर्व्हिस तो पोझिशन करतोय म्हणजे त्याच्यात त्याने त्या सब्जेक्टमध्ये त्याने काम पण केलेलं आहे. काही नाही. आता आमच्या भावना तुम्हाला समजल्या. 1 महिना घ्या मॅडम, आम्ही इथं येणार पण नाही, पण 1 महिन्यात खूप छान श्वास घ्या, सगळ्या गोष्टी बघा. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे, मिळू द्या ट्रीटमेंट लोकांना. या देशाचं संविधान सांगतं की आरोग्य सुविधा मोफत मिळतात. त्या जर इथं मिळाल्या ना मॅडम, बाहेर लोकांचं कटणं संपून जाईल. आम्ही स्वतः सजेस्ट करणारी माणसं आहे ज्यांची नवी पोझिशन आहे, मध्यमवर्गीय, आणि मुलगी जर आहे ना मेंटली स्ट्रॉंग असेल ना, तिची जर इच्छा असेल ना, मी सिव्हिलला किंवा बिटकोला जायला तयार आहे. आम्ही सगळे समर्थन करतो आणि तिला सांगतो खोट्या प्रतिष्ठेची बळी पडू नको. मोठा हायफाय दवाखाना डोक्यातनं काढ. तुझं बाळ पेटीत नाही गेलं ना, तू जिंकली. आम्ही हे सांगतो तिला. काय अजून ह्या प्राप्त परिस्थितीत आपण काय काय म्हणजे मी प्रबोधन किती सेक्टरमध्ये करायचं हा मला पडलेला प्रश्न आहे मॅडम. प्रत्येक गोष्टीत काम करतोय आम्ही. आणि तुम्ही बघितलं असेल की तुम्ही टार्गेट आहे का माझे? अजिबात नाही. तुम्ही असं का वागता? या सिच्युएशननी तुम्हाला असं घडवलंय. पण मला असं वाटतं की तुम्ही थोडंसं आउट ऑफ बॉक्स जाऊन एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स घेऊन ह्या सगळ्या गोष्टींवर आहे ना मात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याला इच्छा बघा, तुकाराम मुंडे इथं होते सर, मनपामध्ये तेवढाच भ्रष्टाचार होता, पण ते आले आणि गायब झाला सर मॅडम भ्रष्टाचार. गोरा खैरनार त्याच मुंबईच्या अंडरवर्ल्डच्याच लोकांखाली प्रभावाखाली असलेली महानगरपालिका ते चालवत होते. काही नाही, उपयुक्त होता साधा. प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर काम केलंय. JF रिबेरो पंजाब पूर्ण पेटलेला होता. काय केलं त्यांनी काम? TN शेषन पूर्ण देशाला त्यांनी शेषन कार्ड देऊन टाकलं. त्यांच्या नावाचं झालं ते. जे इलेक्शनचं जे कार्ड आहे त्यांच्या नावाने म्हणतो, रेशन कार्ड आणि शेषन कार्ड म्हणतो आपण. खरा तसं तुम्हाला संधी मिळाली आहे, आम्हाला त्या खुर्च्या नाही मिळालेल्या, आम्ही नाही करू शकणार आहे. पण तरी पण मी माझी खुर्ची बनवून घेतली मॅडम. त्या जबाबदाऱ्या मी माझ्या तयार केल्या. मी प्रचंड इच्छाशक्तीनं सगळ्या ऊर्जेनं काम करतोय. तुमचे सरकारी नोकर महिला ज्या आहेत त्या माझ्यावर तुमच्या विनयभंगाचे खटले दाखल करतायत. 354च्या खटले दाखल करतायत. मी घाबरतोय का? मी घाबरत नाही, कारण मी विनयभंग केलाच नाही तिचा. मी तिला सांगतोय तू काम कर बाई, तुला 2 लाख रुपये पगार आहे, तुला 1.5 लाख रुपये पगार आहे, तुला 3 लाख रुपये पगार आहे, काम कर. तर मी त्याचा कधीच, आणि तुम्ही पण आहे ना, ज्या वेळेला अगदी मनापासून काम कराल डेफिनेटली रिझल्ट येईल. आज या बाळाकडे तुम्ही बघा, आज त्याला मुलगी बाळ झालेलं होतं, तो आनंदात होता आणि ते त्याच्या समोर डेथ झाली. आणि आज तुम्ही पाहताय फर्टिलिटीचा प्रॉब्लेम काय चालू बघा. IVF सेंटर ओसंडून वाहत आहेत मॅडम, ओसंडून वाहत आहेत. 20-20 लाख रुपये बिल होतंय IVF सेंटरला. 20-20 लाख लूट होते इथे. ते प्रिज्युनेसिस काय ते प्रोजेनेसिस इतके लुटलेले नवरा बायको रोज येतात माझ्याकडे. मी रोज नडतो त्यांना. मी त्यांना सांगतो त्यांना नाही करायची ट्रीटमेंट, त्यांची तुमच्याकडे 3.5 लाख रुपये, तुम्ही त्यांचे काही 10%, 5% का आपण पहिले पैसे परत करा. त्या बाईला नाही सहन होते ट्रीटमेंट, द्या पैसे परत. तिथं सुद्धा लढतोय. पण मग मी म्हणतोय का IVF सेंटर नसावे? कारण अनेक मातांना तिथे बाळ मिळालंय. मला त्यांच्या आनंदापासून त्यांना पारखा नाही करायची, कारण ते 20-30% जे काही त्यांना अपयश येत आहे ना, त्याच्यावर आम्ही फार हार्श नाही होत. आम्ही फक्त पहिले पैसे देऊन टाका, ताणतणाव वाढवू नका, तुम्ही बदनाम नाही होणार आणि चालू द्या तुमचं काम. तर मॅडम विनंती आहे, सर तुम्हाला पण विनंती आहे,
याच्यामध्ये त्याला न्याय मिळाला पाहिजे. आता तुम्ही तर ती समिती बिमिती ते स्थापन करून मला नाही वाटत आता त्याला काही न्याय मिळेल. आणि तुझं काय म्हणणं आहे, तुला काय अपेक्षित आहे, यांनी काय करावं? मला न्याय मिळायला पाहिजे. म्हणजे काय व्हायला पाहिजे? काय जे तुमच्या प्रोसेसनुसार असेल ते करा तुम्ही. कारवाई टाका, नाही तर मी कोर्टात केस दाखल करा. डॉक्टर सस्पेंड करा, पूर्ण टीम सस्पेंड करा तुमची. कोर्टामध्ये फक्त टाळ्या पडतात. नाही तसं नाही. काय हरकत नाही, टीम काढायला बोलू आम्ही कोर्टामध्ये. तुम्ही कोर्टात केस दाखल. पर्याय नाही त्याच्यामुळे. पण तुम्हाला सांगू का मॅडम, जे पोरग जे जातं ना एकदा, आम्ही त्याच्यानंतर त्याला आहे ना की याला पुढे समजा 4 पोरही झाले ना, ते पहिल्या पोरग जे जातं ते दुःख असतं ना, दुःख माणूस आहे असतं. ना, तो जेव्हा मरतो त्याच वेळेला त्याच्या बरोबरच जातं ते. हा विसरणार नाही आयुष्यभर हे दुःख. आम्ही डबल आणि- कोणाला सांगू आणि- शकणार नाही, हा. शिवीला जा तुमच्याकडे बाळा मारायला. आणि ऐका, नाही सांगू शकत. त्याच्यानंतर हे एवढं सिंपल आहे. तुम्ही समिती नेमली वगैरे झालं, तुम्हाला ते काही चुका सापडल्या नाही, पण तो स्पष्ट समोर सांगतो ना त्याच्याकडून पैसे ती मागितले. खोटी पैसे समिती सगळी नाही, पैसे- सगळी फॉर्मॅलिटी म्हणून त्यांनी कागदावर पण केलं ते ना. नाही, मॅडम मॅडम ती समिती डेड होती बरं का? त्याने रोबो पैसे मागितले तो समोर अहो सांगतोय. तुम्ही पीडितीला जर विचारणार तुम्ही नाही, नका त्याची तुला काय कल्पना झालं? देऊ, पण तुम्ही एक समाधान बाजू नाही. ऐकली फक्त तुमच्या डॉक्टरांची. तुम्ही रुग्णाची बाजू ऐकली का हो? त्या बाईची बाजू ऐकली का? तिच्या नवऱ्याची बाजू ऐकली का? तिथे जे उपस्थित होते कोणाची तरी त्यांच्या नातेवाईकांची एक बाजू ऐकून नाही घेतली तुम्ही? अशी कोणती समिती आहे तुमची? हे वेळात काढायचे धंदे. एकाने तरी इथं डिलिव्हरी चालू आहे. काही समजा समजा- 8 किंवा 7 जण आहे, पण एकाने आमच्या तर बहिणीने समजायला डोळ्याने पाहिजे. बघितलं कृत्य. मॅडम ठीक आहे, ओके. तो clear सांगतोय की त्याच्याकडून पैसे आणि मागितले. अजूनही तुम्हाला माझी ज्या- विनंती आहे, ती ज्या- समिती रिओपन करा, ऍक्शन घ्या. हे सगळं लाईव्ह ब्रॉडकास्टिंग आहे ना, हे आरोग्य मंत्री वरपर्यंत अख्ख्या सगळ्यांपर्यंत जाणार आहे. मॅडम, तुम्हाला 24 तासात रिझल्ट मिळेल याचा. आणि आमची काही अवास्तव मागणी नाही आणि ते तुम्हाला सहजी शक्य आहे. तुम्ही त्या जे डॉक्टर होते त्यांची सगळ्यांची प्रॉपर चौकशी लावा. ही घटना आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीनं आता आम्ही म्हणजे ठरवलंच आहे की सिव्हिल हॉस्पिटल मधल्या सगळ्या तक्रारींचा सामना करायचा. आणि आम्ही आता अनाऊन्स करणार ही तक्रारी आमच्याकडे करा आणि आम्ही तुमच्याकडे प्रत्येक तक्रारी घेऊन येणार. तुम्हाला आत्ताच सांगतो. त्याच्यामुळे तुम्ही प्रचंड इच्छाशक्ती 2 लागली मिनिटं मी मॅडम. बोलतो. मॅडम आमच्याशी घडलं, तुम्ही 3 दिवसात काय तुम्हाला जगाला दाखवायचं लोकमत